नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि झणझणीत आणि चमचमीत असा सुशिला. तर हा सुशिला बनवायला आपल्याला जास्त साहित्य लागत नाही. आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि तसेच सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि तसेच माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही. तर हा सुशिला बनवायला एकदम झटपट बनतो आणि खायलाही एकदम छान असा लागतो. तर बघूया आपण इथे आपल्या सुशिलासाठी लागणारं साहित्य इथं आपण बघू शकतात. इथे आपण एका पातेल्यामध्ये घेतलेले आहेत मुरमुरे. हे मुरमुरेनं बघू शकतात या पातेल्यामध्ये घेतलेले आहेत. तर हे मुरमुरे व्यवस्थित असे आपण स्वच्छ करून निवडून वगैरे घेतलेले आहेत. याच्यामध्ये कसल्याही प्रकारची घाण किंवा किडा वगैरे राहिलेला नाही. तर तुम्हीही असेच इथं मुरमुरे स्वच्छ आणि साफ करून घेऊ शकतात. तर इथं जवळून बघू शकतात आपले मुरमुरे किती छान असे आहेत. तर इथे ना आपल्याला या सुशिलासाठी लागणारं साहित्य आहे मुरमुरे, तसेच कोथिंबीर. तर जवळून बघू शकतात कोथिंबीर, 2 मिरच्या, लिंबू, कांदा आणि एक मोठ्या साईजचा टमाटर लागणार आहे. तर इथं टमाटर ना आपल्याला मोठ्या साईजचा घ्यायचा आहे. ते याच्यामध्ये जास्तच घालायचं आहे. ते जास्त घातल्यामुळं आपला सुशिला आणखी छान असा त्याची टेस्ट आणखी वाढते. तर इथे आपल्याला सुरुवातीला ह्या मुरमुऱ्यामध्ये पाणी घालून त्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. हे भिजवल्यामुळं आपले मुरमुरे व्यवस्थित असे छान भिजल्या जातील. जसं आपण पोह्याला भिजवतो ना तसंच इथं आपल्याला भिजवायचं आहे. पण पोह्याला आपण जास्त वेळ पाणी घालून ठेवत नाही. तिथं 5 मिनटं आपल्याला ना या मुरमुऱ्याला असंच पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे. तर इथे आपण आपल्या मुरमुऱ्याला ना व्यवस्थित पाणी घालून भिजवायला ठेवलेलं आहे. तर इथे बघू शकतात की आता 5 मिनटानंतर आपले मुरमुरे असे व्यवस्थित भिजलेले आहेत. तर याला ना आता पाण्याच्या बाहेर काढायचं आहे. त्यामध्ये असलेलं पाणी एकदम आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर इथे एका प्लेटामध्ये आपण ना हे मुरमुरे व्यवस्थित असे काढून घेत आहोत. तर बघू शकता त्याच्यामध्ये पाणी आहे. हे पाणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात इथे छान असे आपले मुरमुरे भुजून रेडी आहे. तिथं जवळून दाखवू शकते आपले किती छान असे मुरमुरे भिजलेले आहेत. तर इथे ना आता आपल्याला आपण जे घेतलेलं साहित्य जे होतं ना तेही एकदम छान व्यवस्थित असं बारीक कट करून घ्यायचं आहे. तर आपलं पूर्ण साहित्य कट करून झालेलं आहे. तर इथे ना आपल्याला मिरची ही मोठ्या साईजचीच कट करायची आहे. कारण लहान लेकरांना खाताना ती मध्ये आले तर खूप जास्त तिखट लागतं आणि मोठी ही मिरची जर टाकली तर आपण त्याला व्यवस्थित बाजूला लगेचच काढून ठेवू शकतात. तर इथे आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ना तेल घालून घ्यायचं आहे. इथं आपल्याला जास्तही तेल टाकायचं नाही आणि कमी नाही, असं मीडियममध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. इथं तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तेलामध्ये ना 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि ही मोहरी व्यवस्थित अशी तळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात आपले मोहरी एकदम छान अशी तडतडलेली आहे. तर इथे ना आता आपल्याला याच्यामध्ये आपण कट केलेला कांदा टाकायचा आहे. तर इथे आपण आता कांदा टाकून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं हलवून परतून घ्यायचं आहे. तर इथे आपला कांदा एकदम छान असा परतत आहे, तुम्ही बघू शकतात. इथे आपल्याला एकदम सोनेरी ही कलर येईपर्यंत आपला कांदा भाजून नाही घ्यायचा, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे. तर इथे आपला कांदा व्यवस्थित असा परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण कट केलेलं टमाटर आणि मिरचीही घालून घ्यायची आहे. तर इथे ना आपल्याला हा सुशिला जास्त असा तिखट बनवायचा नाही, कारण लहान लेकरं याला खाणार आहेत, त्यामुळं ना आपल्याला कमीच तिखट बनवायचं आहे. तर वरून आपल्याला ना कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ हे टाकल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथं टमाटर आपल्याला एकदम असं जास्त भाजीला कसं शिजवून घेतो तसंच शिजवून घ्यायचं नाही, तर थोडंसं कच्चंच ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या सुशिल्याची चव आणखी वाढते.
तर इथे आपण भिजवलेले मुरमुरे आहे ना, त्यामध्ये हळूहळू करून टाकून घ्यायचे आहे. तर इथं आता आपले पूर्ण मुरमुरे आपण त्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित असं आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात किती छान असं आता आपल्या सुशीला बनत आहे. तर याला व्यवस्थित असं हलवून घेतल्याच्या नंतर थोडा वेळ त्याला आपल्याला असंच थोडंसं हे होऊ द्यायची आहे, वाफवून घ्यायचं आहे. आणि त्याला वरून आपल्याला ते कट केलेलं लिंबू त्यावरून घालायचं आहे. हे लिंबू घातल्यामुळं आपल्या सुशिलाची चव अगदी झटपट आणि आणखी झणझणीत लागतो. त्यामुळे तर आपल्याला थोडंसं लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे. तर बघू शकतात की आता आपला सुशिला किती छान असा रेडी आहे. बघू शकतात आता आपला सुशिला बनलेलाच आहे. तर ह्याला एका प्लेटमध्ये आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून आपण ह्याला एका प्लेटमध्ये व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे. तर बघू शकतात की आपला छान असा सुशिला बनवून रेडी आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे नवीन व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट ही नक्कीच करा. तर चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.